निधी, अगं शताक्षी, तुला तुझ्या दूधवाल्याने कसे पचापच केले ते सांग मला. शताक्षी: हां सांगते ग, ऐक. मी 30 वर्षाची आहे. माझी मांडी, माझी गांड आणि माझे बॉल खूप मोठे आहेत. मी खूप कंडाळी आहे. लग्नाच्या पहिलं कधी मी पपई मारून घेतले नाही, पण पपईत बोट नक्कीच घातले होते. मला बीपी बघायची खूप आवड आहे. मला लांब आणि जाड केळ खूप आवडते. लग्नानंतर मी निराश झाले, कारण माझ्या पतीचं केळ खूप लहान होतं. मला नीट झवत पण नव्हता. माझा नवरा कामानिमित्त 2 आठवडे बाहेरच असायचा आणि मी माझ्या पपईला हात लावून गाजर घालत असे, ककडी घालत असे. दूधवाला रोज सकाळी आमच्या घरी दूध द्यायला यायचा. तो खूप देखणा आणि मजेदार होता. त्याचं केळ पण मोठंच वाटायचं बाहेरून. एक दिवस दूधवाला दूध देण्यासाठी नेहमीपेक्षा लवकर आला. त्यावेळी मी झोपेतून जागे झाले नव्हते. बेल ऐकून मी पटकन दुधाचे भांडे घेऊन बाहेर आले. मी ब्रा आणि चड्डी पण घातली नव्हती, कारण मी कंडाळी आहे. सारखं पपईत बोट आणि बॉल दाबून घेत असते. म्हणून पटकन एक फ्रॉक घालून आले दूध घ्यायला. मी दूध घेताच थंडगार वारा वाहू लागला आणि माझा फ्रॉक वर उडाला. दूधवाल्याला माझी लालबुंद पपई दिसू लागली. माझ्या हातात दुधाचे भांडे असल्याने मला फ्रॉक खाली करता येत नव्हता. माझी पपई बघून तो बेभान झाला. त्याचं केळ टाईट झालं. तो म्हणाला, मला एकदा बोट लावून बघू द्या, मला प्लीज चोखू द्या. आणि लगेच तो बोट घालून चोखू लागला. मी तर कंडाळी होतेच, पण त्याने मला अधिकच पपई चोखून कंडाला आणली. चोखून झाल्यानंतर तो मला बेडरूममध्ये आणला आणि पूर्ण फ्रॉक काढला आणि डावे बॉल तोंडात घेऊन चोखू लागला आणि उजवे बॉल हाताने मालिश करू लागला. मी खूप उत्तेजित झाले आणि आह 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 असा आवाज करू लागले. त्याने नाभी, कंबर, मांडी, पपई खूप वेळ चोखून काढली आणि चावली. मी त्याचं डोकं माझ्या पपईवर दाबले आणि त्याने त्याची पूर्ण जीभ पपईत घातली आणि चोखू लागला. काही वेळाने मी हळूच म्हणाले, तुझा पण केळ मला दे ना चोखायला. त्याने उभा राहून माझे डोके धरले आणि तोंडात द्यायला चालू केला. लगेच मी चोखू लागले, पुढं मागं करून. चोखून झाल्यानंतर मी त्याचं केळ माझ्या पपईत घालून घेतले व तो धक्के मारू लागला. केळ जोरात आत बाहेर करत असल्याने माझ्या पपईतून पच पच आवाज येत होता. 1 तास पपई मारून घेऊन 1 तास ढुंगण पण पचापच मारून घेतली. एवढं झवून घेतली की काय सांगावं. दुसऱ्या दिवशी मी आरशात बघितले तर माझे बॉल, माझी पपई सुजून बंब झाली होती. माझी पपई तर नासली होती. खूप वास येत होता. अजय: अरे राजेश, चुलत्याची बायको तुला काय म्हणाली रे करताना? राजेश: चुलतीला बाळ झाले होते. मी 1 महिन्याने बघायला गेलो. चुलता बाहेरगावी गेला होता. रात्री मी दारू पिऊन टाईट होतो. मला नशेत कळालं नाही. मी तिचे कपडे काढून तिला नागडं केलो. तिचे हात पाय बांधलो जबरदस्ती.
ती नको म्हणत होती, प्लीज मला झवू नका. नंतर तिला मी गरम केले, तिची पपई चाटून. मग ती पण माझं केळ तिच्या तोंडात नरड्यापर्यंत घालून जबरदस्तीने चोखून घेऊ लागलो. ती उलटी करत होती. मग हळूच तिची मारायला चालू केलो. मी तेल लावून पचपच जोरात मारत होतो. जोरजोराने पुढे मागे करत होतो. चुलत्याची बायको म्हणाली, अरे हळू घे ना, फाटेल माझी. आणि तिचे बॉल दाबत होतो, तर तिच्या बॉलमधून दूध येत होतं. ते दाबून मी पेत होतो. तर म्हणाली, जास्त पिऊ नको, माझ्या बाळाला पण ठेव. तरी पण मी ऐकलं नाही. पूर्ण बॉल दाबून 1 तास दूध. लग्नाच्या पहिल्या रात्री सजवली आमची खोली. रावांचे नाव घेते गांड माझी. पोलीस, काय रे, कुठे चाललाय एवढ्या रात्री? बेवडा, प्रवचन ऐकायला. पोलीस, कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बेवडा, दारूपासून होणारे दुष्परिणाम. पोलीस, एवढ्या रात्री कोण देत असतं प्रवचन? बेवडा, माझीच शिक्षिका, जो माझ्या प्रश्नाचे उत्तर लवकर देईल त्याला आज माझ्याकडून लवकर सुट्टी मिळेल. गण्याने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली. शिक्षिका, ती बॅग बाहेर कोणी फेकली? गण्या, मी. आता घरी आताचे बारके पोरं 80 रुपयाचा किंडर जॉय खातात आणि आम्ही होतो 1 रुपयासाठी 2 तास जमिनीवर नागिन डान्स करायला लागायचा. सर, तू आज पण होमवर्क नाही केलास. सांग आता तुला काय शिक्षा देऊ? गण्या, सर, ती लास्ट बेंचवर मुलगी आहे ना, तिने पण होमवर्क नाही केला. तुम्ही असं करा, आम्हा दोघांना नागडं करून बाथरूममध्ये बंद करा आणि 1 तेलाची बाटली द्या. माझं केळ तिच्या तोंडात नरड्यापर्यंत घालून जबरदस्तीने चोखून घेऊ लागलो. ती उलटी करत होती. मग हळूच तिची मारायला चालू केलो. मी तेल लावून पचपच जोरात मारत होतो. जोरजोराने पुढे मागे करत होतो. चुलत्याची बायको म्हणाली, अरे हळू घे ना, फाटेल माझी. आणि तिचे बॉल दाबत होतो, तर तिच्या बॉलमधून दूध येत होतं. ते दाबून मी पेत होतो. तर म्हणाली, जास्त पिऊ नको, माझ्या बाळाला पण ठेव. तरी पण मी ऐकलं नाही. पूर्ण बॉल दाबून 1 तास दूध. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आनंदी राहा, हसत राहा.